परमेश्वरानं आपल्या सर्वांना अजून एक संधी दिली की आपण त्याच्या सानिध्यामध्ये येऊ आणि वचनामध्ये आपण वाढत जाऊ. आपण आजचा भाग सुरू करण्याअगोदर परत एक प्रार्थनेमध्ये असू. स्तुतीस पात्र भयास योग्य अशा आमच्या जिवंत देवा, या वेळेबद्दल आम्ही तुझे धन्यवाद देतो. प्रार्थना करतो की आजच्या या भागामध्ये जे वाचन आणि स्पष्टीकरण असेल याच्यामध्ये तुझी सहायता आम्हाला प्राप्त होते. परमेश्वर प्रभू, आमच्या सीमित बुद्धिमत्तेवर तुझ्या पवित्र आत्म्याचं ध्यान प्रभू, आणि परमेश्वर प्रभू आम्हा सर्वांना या वचनामध्ये आणि विश्वासामध्ये तू स्थिर कर, ही विनंती ख्रिस्तामध्ये केली म्हणून आहे. आमेन. आपण काल पाहिलं की कशा रीतीनं धर्म सुधारणा होत गेली आणि या धर्म सुधारणेमध्ये कोणी कोणी सहभाग घेतला, कोणी कोणी याच्यामध्ये आपलं योगदान दिलं आणि ही जी धर्म सुधारणा होती इतक्या मोठ्या रीतीनं वाढत गेली की अनेक लोक याच्यामध्ये सहभागी झाले. अनेक लोकांनी यावर विश्वास ठेवला, अनेक लोक याच्यामध्ये जुडत गेले आणि मोठ्या बहुसंख्येनं याची वाढ होत गेली. आणि काल आपण हा देखील भाग पाहिला की ख्रिस्ती धर्मामध्ये दोन पंथ झाले, एक कॅथलिक जो ऑलरेडी होता आणि आता प्रोटेस्टंट, याच्यामध्ये अनेक जण जोडत गेलेले आहेत. पण आता 16वं दशक संपलं आणि 17वं सुरू झालेलं आहे आणि या शतकामध्ये काही गोष्टी झाल्या आणि आजचा जो भाग आपण शिकत आहोत, गतिरहित धर्म सुधारणा. म्हणजे जी धर्म सुधारणा सुरुवात तर खूप चांगल्या रीतीनं झाली, परंतु मधला जो छोटा पिरियड आहे या छोट्या काळामध्ये अनेक जण माघार घेत आहेत किंवा जी धर्म सुधारणा व्हाव्यास हवी होती ती थोडी खंडित झाली. त्याच्याबद्दल आज आपण इथं शिकणार आहोत आणि काही महत्वाच्या गोष्टी. ख्रिस्ती मंडळीतील धर्म सुधारणा 16व्या शतकात बंद पडायला नको होती. धर्म सुधारणा मोहिमेने पुष्कळसे साध्य झाले, परंतु धर्मभ्रष्टतेच्या काळात हरवलेल्या सर्व प्रकाशाचा शोध पुन्हा घेतला नाही. आपण वाचत आहोत, आपल्या लक्षात येतं की ही धर्म सुधारणा सुरू तर झाली, परंतु 16व्या शतकामध्ये एंडिंगला काय होत गेली, बंद पडत गेलेली आहे. आणि जो प्रकाशाचा शोध होता तो परत एकदा झाला नाही. जी लोक त्यावेळेस राहिली त्या लोकांनी शोध घेतला, लोकांपर्यंत मार्गदर्शन दिलं, परंतु त्यांच्यानंतर आता लीड करणारा योग्य व्यक्ती नाही. निबिड काळोखातून ख्रिस्ती धर्माला बाहेर काढले, परंतु सावटातच राखिले. मध्ययुगातील मंडळीचा कणा त्यांनी जरी मोडला, जगाला बायबल दिले, पायाभूत सुवार्तेची प्रतिष्ठापना केली, तरी इतर महत्वाची सत्य तत्वे यांचा शोध लावण्यास ते अपयशी ठरले. धर्म सुधारणा झाली, बायबलचं ट्रान्सलेशन झालं, भाषांतर झालं, बायबल वाटण्यात आलं, अनेक लोकांपर्यंत जे सत्य आहे ते पोहोचवण्यात आलं, परंतु काही अशा गोष्टी होत्या, काही असे सत्य आहेत जे अजून देखील दबून राहिले. ते कोणते आहेत तर बुडून बाप्तिस्मा करणे, धार्मिकाच्या पुनरुत्थानाच्या समयी सार्वकालिक जीवनाचे दान ख्रिस्त बहाल करील, म्हणजेच जे पुनरुत्थान आहे त्याच्याबद्दलचं योग्य सत्य होतं, 7वा दिवस किंवा बायबलचा शब्बात दिवस आणि इतर काही सत्य आहेत हे अजून देखील लपूनच राहिले. हा भाग अनेक लोकांपर्यंत प्रदर्शित झाला नाही. पुढे आक्रमण करण्याच्या ऐवजी धर्मसुधारक जे साध्य करण्यात आले होते तेच बळकट करण्यात गुंतून गेले. बायबल काय विदित करते हे पाहण्याच्या ऐवजी धर्मसुधारकांची मते आणि विचार यावरच त्यांनी लक्ष केंद्रित केलं. आपण आतापर्यंत हे शिकत आहोत की जर आपला जो विश्वास आहे इतर लोकांवर अवलंबून असेल तर आपला विश्वास हा खरा नाही किंवा तो योग्य गोष्टींवर पायाभूत असा नाही. ही वेळ देखील तशी झाली की जे धर्मसुधारकांचे विचार होते त्यांच्या मतावर लोक आता अवलंबून राहू लागली की आम्हाला यांचं योग्य वाटतंय तर आम्ही यांच्या पद्धतीनं करू. मग दुसरा धर्मसुधारक आला, मग त्यांना वाटलं की हे योग्य सांगण्यात येत आहे तर आम्ही त्यांच्या पद्धतीनं करू, आणि इतर लोक स्वतः देखील बायबल उघडण्यापासून थोडेसे लांब राहिले. आणि ही ती वेळ आहे ज्या वेळेस त्यांना आता लीड करणारे कोणी नाहीत, गाईड करणारे कोणी नाहीत, कारण ते वचनापेक्षा जास्त आता त्या लोकांवर अवलंबून राहत होत. थोडक्यांनी काही नवीन सत्याचा शोध लावला, परंतु बहुतेक सर्वांनी आधीच्या धर्मसुधारकांनी जो विश्वास अंगीकारला त्याला चिकटून राहिले. पुढे प्रगती करण्याचे त्यांनी नाकारले आणि परिणामी प्रोटेस्टंटच्या विश्वासाला निकृष्टावस्था लाभून तिचे रूपांतर बाह्यरूपी औपचारिकता आणि मध्ययुगीन शिक्षण ज्ञान पद्धत यांच्यामध्ये झाले. ज्या चुकीच्या दुरुस्ती करायला पाहिजे होते तीच जतन करून ठेवली
आणि धर्मसुधारणेची ज्योत हळूहळू विझून गेली आणि प्रोटेस्टंट मंडळ्या स्वतःच थंडगार आणि औपचारिक बनल्या आणि त्यांनाच धर्म सुधारण्याची गरज भासली. जी मंडळी आता धर्म सुधारणा आणत आहे, आता त्यांनी ही सत्ये शोधण्याचं थांबवलं, पवित्र शास्त्र धुंडाळण्याचं थांबवलं. या कारणामुळं आता हीच मंडळी थंडगार पडत गेली आणि आता यांना जास्त गरज भासत आहे, की आमची अजून धर्म सुधारणा व्हावी. ज्या धर्मसुधारक मंडळ्या होत्या, त्यांना देखील धर्म सुधारण्याची गरज भासू लागली. इथं आपण काय शिकत आहोत? हे अशा रीतीनं, की जर एखादी ज्योत परमेश्वरानं आपल्यामध्ये पेटवलेली आहे, तर ती शेवटपर्यंत तशीच राहणं गरजेचं आहे किंवा किंबहुना त्याच्यामध्ये वाढ होणं जास्त आवश्यकता आहे. जर ती कमी होत असेल, तर अर्थातच ती ज्योत कधी ना कधी विझेल आणि आपण ज्या सत्य प्रकाशापासून दूरच राहू. जे अधिक देवाचं ज्ञान आहे याच्यापासून आपण लांब होत राहू. म्हणून वचन आपल्याला सांगत आहे, की जी धर्मसुधारणा आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये होत आहे, ती सातत्यानं वाढत गेली पाहिजे. हा भाग थोडासा आपण वैयक्तिक घेऊया आणि मग आपण पुढे जाऊ. जर एखादा व्यक्ती मंडळीमध्ये आहे, म्हणजे तो पूर्ण रीतीनं देवामध्ये आहे असा काही भाग नाही. ठीक आहे. जर तो व्यक्ती एखादा व्यक्ती प्रत्येक आठवडी चर्चला जात आहे, असं काही नाहीये की त्याचं पूर्ण अंतःकरण देवाला समर्पित आहे. हा भाग समजणं खूप गरजेचं आहे. वचन आपल्याला सांगतं की देव धर्म सुधारणा आणतो. जगामध्ये तर आणतच आहे. सर्वप्रथम आपल्यामध्ये तो आणत आहे. ही धर्म सुधारणा आपल्यापासून सुरू होते, मगच आपण बाहेर आणू शकतो. जर आपण आपल्याला सुधारायला कमी पडत असू, तर आपण इतरांचं देखील तारण करू शकत नाही. म्हणून लहानातल्या लहान गोष्टीपासून परमेश्वर सुरुवात करतो, की या गोष्टींविषयी तुम्ही विश्वासू राहायला शिका. याच्यामध्ये परिवर्तन आणा. मग मोठ्या भागाकडे परमेश्वर आपल्याला घेऊन जातो. ही गोष्ट इथं चुकत गेली, की त्यांनी इतर सर्व लोकांनी मोठ्या गोष्टींकडे तरी लक्ष दिलं, परंतु ज्या गोष्टी महत्त्वाच्या होत्या त्यांच्याकडे ते दुर्लक्ष करत गेले. आणि त्यांची जी ज्योत आहे ती कमी झाली किंवा त्यांना सुधारण्याची गरज भासली. धर्म सुधारणा काळानंतर धर्मशास्त्र विषयक हालचालीचे फारच गर्दी केली, परंतु आध्यात्मिकरित्या फारच मंदी झाली. फ्रेडरिक डब्ल्यू फरारने लिहिले आहे, की ह्या काळात स्वातंत्र्याची जागा गुलामगिरीने घेतली. सार्वत्रिक तत्वांची जागा कंगाल तत्वांनी घेतली. सत्याची जागा दुराग्रहाने, स्वावलंबीपणाची रूढी प्रथा यांनी आणि धर्माची रचनाबद्धता संस्थेने घेतली. पवित्र शास्त्रातील जिवंत आदरभावाची जागा उत्स्फूर्त विचाराच्या मृत सिद्धांताने घेतली. आनंदी मनमिळावू विचाराची जागा न बदलणाऱ्या पोलादी एकसारख्या साच्याने घेतली आणि जिवंत विचाराच्या वादग्रस्त कलेने घेतली. जरी धर्म सुधारणा मोहिमेने मध्ययुगीन शिक्षण ज्ञान पद्धतीचा शिशाचा राजदंड मोडून टाकला, तरी प्रोटेस्टंट मंडळांनी पोलादी दांडा असलेली नवीन शिक्षण ज्ञान पद्धत अंमलात आणली. रॉबर्ट एम ग्रँट यांनी म्हटले आहे, की ही नवीन पद्धत मध्ययुगीन पद्धतीप्रमाणेच कडक आणि ताठ आहे. स्वतःच्या सांप्रतच्या कबुली जबाबाच्या मर्यादेने प्रोटेस्टंट बहुधा बंदिस्त झाले आहेत. ज्या गोष्टी सुधारण्याची गरज होती, ती सुधारत जात असताना त्यानंतर अशी वेळ आलेली आहे, ज्या वेळेमध्ये पूर्ण परिस्थिती परत बदलून गेली. परत एक वार ते मागं जात गेली. परत एक वार ते इतरांवर अवलंबून राहू लागले आणि त्यांना असं वाटलं, की जे अगोदर होतं तेच बरोबर होतं. आणि परत एकदा काही गोष्टींमध्ये ते अंधकारामध्ये चाललेले आहे. तीव्र मतभेद उद्भवले, ज्या काळात प्रत्येक जण एकमेकांच्या चुका शोधून काढण्यात आणि परस्परांना निंद्य नावाने संबोधण्यात इतके गढून गेले होते, की अशा प्रकारचा काळ पूर्वी कधी होऊन गेला नाही. अशा प्रकारे शुभवार्ता शब्दयुद्ध बनली. हाच भाग आज देखील आपण पाहतो, नाही का? तो अशा रीतीनं, की प्रत्येकाला वाटतं, की आम्ही जे सांगतोय ते बरोबर आहे. प्रत्येक मंडळाला वाटतं, की आम्ही जे सांगत आहे ते बरोबर आहे. त्यावेळेस देखील अनेक धर्मसुधारकांना वाटलं, की मी जे सांगत आहे माझा अभ्यास योग्य आहे. आणि त्यांचे जे फॉलोअर्स आहेत, त्या मंडळांना देखील हेच वाटलं, की आम्ही जे सांगत आहोत ते योग्य आहे आणि वचन म्हणतं, की जी शुभवार्ता आहे ती शब्दयुद्ध बनली. म्हणजे त्याच्यामध्ये एखाद्याच्या तारणाऐवजी आम्ही किती योग्य आहोत या गोष्टी दर्शवण्यात येत आहेत. परंतु शुभवार्ता किंवा सुवार्ता ही नाही. आपल्याला जे देवाचं वचन आहे ते सांगणं, त्या व्यक्तीला त्याच्या पापातून, त्याच्या अंधकारातून बाहेर काढणं
आणि जी योग्य सत्य वचन आहे ते त्यांच्या समोर मांडणं ही शुभ वार्ता आहे. परंतु जर आपण वाद घालत बसू, जर आपण एकमेकांना हे सांगत बसू की मी किती योग्य आहे, तू किती अयोग्य आहेस, याच्याद्वारे शुभ वार्ता होत नाही. परंतु परमेश्वराचा आत्मा आपल्याला मार्गदर्शन करतो की जे देवाचं सत्य आहे आपण मांडण्याचा प्रयत्न करावा. परंतु त्या अगोदर सर्वप्रथम आपण वैयक्तिक रीतीने अभ्यास करावा की ही सत्य वचन काय आहेत. पवित्र शास्त्र यापुढे अंतःकरणाशी बोलत नव्हते, तर टीकात्मक बुद्धिमत्तेशी बोलत होते. धर्माची विशिष्ट शिकवण सनातन मतवादी होती, परंतु आध्यात्मिकता मालवलेली होती. ईश्वर प्रेरित धर्मशास्त्र विजयी होत होते, परंतु प्रेम ज्योत विझून गेली होती. हा एक भाग जे शास्त्र आपल्याला सांगतं की ईश्वर प्रेरित धर्मशास्त्र तर विजयी होत गेलं, जे देवाचं वचन आहे पुढे येत गेलं, अनेक लोक स्वीकार करत गेले, परंतु त्याची जी शिकवण आहे ती शिकवण लोकांकडून फॉलो होत नाहीये. वचनाचा भाग म्हणत आहे की त्यांच्यामधून प्रेम ज्योत विझून गेली. आपण देखील विचार करूया की आपण आशीर्वादित तर होत आहोत, पुढे तर जात आहोत, पण आपल्यामध्ये ही प्रेम ज्योत अजून आहे का? प्रेमज्योत अशा रीतीने आहे की रोमकारास पत्रात आपल्याला सांगितले की तुम्ही फक्त स्वतःचा विचार करू नका, जे विश्वासामध्ये दुर्बळ आहेत त्यांना देखील पुढे नेण्याचा प्रयत्न करा. त्यांच्याबद्दल चेष्टा करू नका, त्यांच्याबद्दल निंदा करू नका. जर आपल्याला लक्षात येत आहे की एखादा व्यक्ती पापामध्ये असेल, एखादा व्यक्ती विश्वासामध्ये कमजोर असेल, तर आपली आता ही जबाबदारी आहे ख्रिस्तामध्ये की त्या व्यक्तीला परत एक वार अधिक भक्कम करणे. त्याच्याबद्दल टीका करण्याऐवजी त्या व्यक्तीला अजून विश्वासामध्ये वाढवणं ही प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीची जबाबदारी आहे. याला आपण प्रेम म्हणू शकतो, याला आपण प्रीती म्हणू शकतो की त्या व्यक्तीला अजून विश्वासामध्ये आणि ख्रिस्तामध्ये स्थिर करणे. तर पुढचा मुद्दा आहे, तो मुद्दा अशा रीतीने की अवशिष्ट. अवशिष्ट म्हणजे नेमकं काय? आपल्याला माहिती आहे अवशिष्ट म्हणजे जे शेष राहिलेले आहेत, थोडके राहिलेले आहेत अशाबद्दल. आता या मंडळीबद्दल आपल्याला सांगण्यात येत आहे की अवशिष्ट नेमके कोण आहेत? प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की 1260 वर्षाचा कालखंड दिलेला आहे. आणि आपण आतापर्यंतच्या अभ्यासानुसार लक्षात येतं की 538 पासून 1798 पर्यंत ही 1260 वर्ष आहेत आणि हे वर्ष आता पूर्ण होतात. मग आता या वर्षानंतर प्रगटीकरण याच्या 12व्या अध्यायाच्या अभ्यासानुसार एक वचन आहे, 12वा अध्याय 17 वचन, जे वचन म्हणतं की तेव्हा अजगर स्त्रीवर रागावला आणि देवाची आज्ञा पाळणारे व येशूविषयी साक्ष देणारे तिच्या संतानापैकी बाकीचे जे लोक होते त्यांच्याबरोबर लढाई करण्यास तो निघून गेला. आता हे काय आहे? अजगर म्हणजेच सैतान आहे, स्त्री म्हणजेच मंडळी आहे, आणि कोणती मंडळी? जी मंडळी देवाची आज्ञा पाळते आणि येशूविषयीची साक्ष देते, अशा लोकांविरुद्ध आता अजगर रागावलेला आहे. हा भाग इथून पुढे आपल्याला समजून घ्यायचा आहे की अजगर कोणावर रागवत आहे? जे देवाची आज्ञा पाळत आहेत, जे देवाची आज्ञा सांगत आहे, जी मंडळी देवाची आज्ञा इतर लोकांसमोर मांडत आहे. कारण सुरुवातीपासून सैतानाची हीच अडचण आहे की सैतानाला देवाची आज्ञाच नकोय. तो म्हणत आहे की परमेश्वर जर प्रीती करतो तर आज्ञा का देतो? तुम्हाला स्वतंत्रता का देत नाही सर्व गोष्टींमध्ये? आणि अनेकदा आपल्याला हे वाटतं की मला ख्रिस्तामध्ये स्वातंत्र्य मिळावं, मी काहीही करू शकतो, अधीनमध्ये राहणं, देवाच्या आज्ञेमध्ये राहणं याच्यापेक्षा जास्त मी देवाच्या कृपेतच राहीन आणि माझ्या इच्छेप्रमाणे वर्तेन. देवाच्या आज्ञा आपल्याला प्रोटेक्ट करतात, आपलं संरक्षण करतात आणि आपल्याला नीतिमत्तेमध्ये वाढवतात. पण आता हा अजगर सैतान या मंडळीवर रागावलेला आहे, जी मंडळी देवाची आज्ञा सांगत आहे, आज्ञा पाळत आहे आणि येशूविषयीची साक्ष देत आहे, आणि जो विश्वास. त्या 3 गोष्टी आपण पुढे शिकणार आहोत, परंतु त्या अगोदर शिकूया की अवशिष्ट म्हणजे काय. अजगर आणि स्त्री व तिचे संतान यांच्या लढ्याच्या वर्णनामध्ये योहान तिच्या संतानापैकी बाकीचे लोक असा शब्द प्रयोग करतो. त्याचा अर्थ शिल्लक राहिलेले किंवा अवशिष्ट. संकटे, छळवणूक, लढाया आणि धर्मभ्रष्टता यांच्या तडाख्यातून बचावलेल्या देवाच्या लोकांचा लहानसा गट असे बायबल त्यांचे वर्णन करते. आता हा गट कोणता आहे? ज्या मंडळींनी जे रूढी परंपरेनुसार चालत आलेल्या होत्या त्या गोष्टी एक्सेप्ट केल्या नाहीत. ते असं म्हणत गेले नाहीत की ठीक आहे आता बाकीचे करतात तर आपण देखील करूया.
ते त्या लोकांमध्ये सामील झाले नाहीत. ही मंडळी ती आहे जी मंडळी संकटातून जाते, छळवणुकीतून जाते, लढायातून आणि धर्मभ्रष्टतेतून गेलेली आहे. आता आपण म्हणू की आपण सगळेजण संकटातून जातो, लढायातून जातो आणि इतर सर्व गोष्टीतून. वैयक्तिक वेगळं आणि विश्वासासाठी करण्यात आलेल्या ह्या लढाया वेगळ्या आहेत. विश्वासासाठी म्हणजेच जे सत्य वचन आहे त्याच्यासाठी ते लढले. त्याच्यासाठी त्यांच्या जीवनामध्ये संकट आले. वैयक्तिक संकट नाही, कोणाशी वाद झाला, पेमेंट झालं नाही किंवा इतर सर्व गोष्टी. या गोष्टींमध्ये नाही. पृथ्वीवरील दृश्य मंडळीच्या वृद्धीसाठी देवाने या निष्ठावंत लोकांचा उपयोग सोटमुळाप्रमाणे केला. स्वतःचे गौरव घोषित करून सर्व जगभर पसरलेल्या त्याच्या लोकांना यरुश्लेमाच्या पवित्र पर्वताकडे, सियोन डोंगराकडे नेण्याची कामगिरी देवाने अवशिष्ट लोकांवर दिली. आता ही अवशिष्ट मंडळी काय आहे? तर अवशिष्ट मंडळी देवाच्या लोकांना परत एकदा देवाजवळ घेऊन जाते, देवाच्या सत्य वचनाजवळ घेऊन जाते. आता आपल्याला असं वाटेल की सर्वजण सत्य सांगतात, सर्वजणच ख्रिस्त गाजवत आहेत आणि तेवढं झालं म्हणजे पुरेसं आहे. पण जो भाग मूळता आहे त्याच्यापर्यंत जर आपण जात नाही, सखोल रीतीनं जात नाही, तर देवाचं जे खरं सांगणं आहे, देवाचा जो खरा स्वभाव आहे आपल्याला कसा कळेल? म्हणून त्या गाभ्यापर्यंत, त्या मुळापर्यंत जाण्याची गरज आहे. आणि ही मंडळी जी देवाच्या वचनामध्ये आहे, लढ्यामधून जाते, संकटामधून जाते आणि अवशिष्ट आहे, ती मंडळी परत एक वार या लोकांना देवाच्या प्रकाशापर्यंत घेऊन जात आहे. प्रगटीकरण 14:4 प्रमाणे याप्रमाणे ते एकत्रित झाले आणि त्यांच्याविषयी पवित्र शास्त्रात असे म्हटले आहे की जेथे कोठे कोकरा जातो तेथे त्याच्या मागे जाणारे तेही आहेत. म्हणजे जिथं कोकरा लीड करेल, जिथं प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला लीड करेल, तिथं जाणं गरजेचं आहे. अशी ही मंडळी असावी. ख्रिस्ताच्या द्वितीय आगमनाच्या अगोदर देवाच्या एकनिष्ठ लोकातील शेवटच्या काळात साक्ष देणाऱ्या अवशिष्ट लोकांचे वर्णन प्रगटीकरण 12:17 मध्ये देण्यात आलेलं आहे, जे वचन आपण मगाशी वाचलं. आता या अवशिष्ट लोकांची वैशिष्ट्ये कोणती आहेत ती आपण बघूया, जी मगाशी आपण याच वचनामध्ये पाहिलेली आहे. आणि या 1260 वर्षामध्ये आपल्या लक्षात येतं की त्यांचं वर्णन असं आहे की देवाची आज्ञा पाळणारे आणि येशूविषयी साक्ष देणारे. 3 गोष्टी आपण शिकूया. पहिला आहे येशूवरील विश्वास, दुसरा आहे देवाची आज्ञा आणि तिसरा आहे येशूविषयीची साक्ष. आता येशूवरील विश्वास हा काय आहे? ख्रिस्ताचा जो विश्वास होता त्या समान देवाच्या अवशिष्ट लोकांचा विश्वास होता. देवावरील आणि पवित्र शास्त्राच्या अधिकारावरील येशूच्या अढळ आत्मविश्वासाचे ते प्रतिक्षेप करीतात. येशूवरील भाकितातील मसीहा असून जगाचा उद्धारक म्हणून अवतीर्ण झालेला देवपुत्र आहे असा त्यांचा विश्वास आहे. येशू ख्रिस्ताने ज्या सत्यावर विश्वास ठेवला आणि ज्याच्याविषयी शिक्षण दिले त्या बायबल मधील सर्व सत्यांवर त्यांचा विश्वास आहे. पहिली गोष्ट, ही मंडळी ख्रिस्तावर विश्वास ठेवते, त्याच्याबद्दलच्या ज्या भविष्यवाणी होत्या, ज्या जुन्या करारामध्ये होत्या त्या सर्वांवर विश्वास ठेवते. मसीहाबद्दलची भविष्यवाणी याच्यावर विश्वास ठेवते आणि ती एक्सेप्ट करून इतरांना देखील सांगत आहे. आणि जे वचनामध्ये आपल्याला लक्षात येतं की ही मंडळी याचं देखील भान ठेवते की न्यायनिवाडा होणार आहे, त्याची घटिका जवळ आली आहे आणि सर्व जगाला याचा संदेश देणं गरजेचं आहे की ख्रिस्त किंवा आपला प्रभू आपल्या भेटीसाठी येत आहे. ही सुवार्ता आपण जगाला देणं गरजेचं आहे. अशी ही मंडळी आहे किंवा अशी अवशिष्ट मंडळी आहे. हा येशूवरील त्यांचा विश्वास आहे, पहिला भाग. आता दुसरा भाग की देवाची आज्ञा. येशू ख्रिस्तावरील खऱ्या विश्वासामुळे अवशिष्ट लोक त्याचे अनुकरण करतात. योहानाने म्हटले, मी त्याच्या ठायी राहतो असे म्हणणाऱ्याने तो जसा चालला तसे स्वतःही चालले पाहिजे. ज्या अर्थी ख्रिस्ताने पित्याच्या आज्ञा पाळल्या त्या अर्थी तेही पित्याचे आज्ञा पालन करतील. ज्या देवाच्या आज्ञा आहेत त्या देवाच्या आज्ञा जशा ख्रिस्तानं पाळल्या, कारण ख्रिस्त काय म्हणत आहे की मी माझ्या पित्याच्या आज्ञा पाळल्या, तसंच जे ख्रिस्ताचे फॉलोअर्स आहेत त्यांनी देखील ख्रिस्ताला फॉलो करत असताना पित्याच्या आज्ञा पाळणं गरजेचं आहे. कोणत्या आज्ञा? तर 10 आज्ञा, स्पेशली 10 आज्ञा. कारण पुढचे वचन आपल्याला सांगतात की ख्रिस्त जो सामर्थ्य देतो त्यामुळे ते देवाच्या न बदलणाऱ्या नैतिक 10 आज्ञासहित अपेक्षित गोष्टींचे पालन करीतात. ज्या नैतिक आज्ञा आहेत, ज्या मोरल लॉ ज्याला म्हणण्यात आलेला आहे, त्या आज्ञा जी लोक पाळत आहेत या 10 आज्ञेद्वारे, जे ख्रिस्ताद्वारे शक्य आहे पाळण्यासाठी.
हा प्रश्न आपल्या सर्वांसमोर आहे, ठीक आहे, की आपण आज्ञा पाळू शकतो का नाही. अर्थात सर्व वेळेमध्ये आपल्याच्यानं शक्य होणार नाही, परंतु हीच गोष्ट जर सातत्यानं आपण बोलत राहू तर नक्कीच आपण 10च्या 10 आज्ञा सातत्यानं मोडत जाऊ. पण जर वचन आपल्याला सांगतं की जो ख्रिस्त आपल्याला सामर्थ्य देतो त्याच्याद्वारे सर्व गोष्टी कराव्यास आपण शक्तिमान आहोत, तर मग आपण मागं का पडायचं. आशीर्वादासाठी तर आपण धडपड करू, खूप सारं कष्ट घेऊ, रात्रभर जागू, इकडे जाऊ तिकडे जाऊ, खूप सारे प्रयत्न आपण करू. परंतु आज्ञा पाळण्यासाठी आपण तेवढे कष्ट घेतो का. तेवढी धडपड आपण करतो का, की माझ्याच्यानं ही आज्ञा जमत नाही तर ही पालनासाठी मी अजून कष्ट करेन. परत एकदा विचार आपण करायचा आहे, की जर अशा मंडळीत आपण आहोत तर देवाची आज्ञा पाळणं आपल्याला गरजेचं आहे. तिसरा भाग येशूविषयीची साक्ष, की आता येशूविषयीची साक्ष काय आहे. प्रगटीकरण 19:10 प्रमाणे येशूविषयीची साक्ष हे संदेशाचे मर्म आहे असे योहान ध्वनित करतो. भविष्याच्या दानाद्वारे प्रगट केलेल्या येशूच्या साक्षीने अवशिष्ट लोकांना मार्गदर्शन होईल. परिपूर्ण ज्ञानाच्या एकत्वात प्रौढ मनुष्यप्रणापत ख्रिस्ताची पूर्णता प्राप्त होईल. अशा बुद्धीच्या मर्यादेप्रत आपण सर्व येऊन पोहोचू. आत्म्याचे दान मंडळीच्या इतिहासात अखंड कार्यरत राहील, म्हणून अवशिष्ट मंडळीतील हे एक प्रमुख लक्षण आहे. अशा प्रकारे भविष्यात्मक मार्गदर्शक मिळाल्यामुळे अवशिष्ट लोक भविष्यात्मक संदेशाची घोषणा करणारे व भाकिताचे लोक असे बनतात. संदेशाचं मर्म हे आहे की ईश्वर संदेश किंवा जे भविष्य संदेश आहेत ते या मंडळीस प्राप्त आहेत. अवशिष्ट मंडळी किंवा अवशिष्ट लोक काय आहेत. ख्रिस्तावर विश्वास ठेवून आपल्याला ख्रिस्तापर्यंत घेऊन जातो. दुसरा भाग देवाची आज्ञा पाळणारे, ज्या देवाच्या 10 आज्ञा आहेत त्या 10 आज्ञा आपण पाळणं आवश्यक आहे अशी मंडळी. आणि तिसरा भाग की संदेशाचे मर्म किंवा येशूविषयीची साक्ष. येशूविषयीची साक्ष काय आहे. ती साक्ष नाही की येशू ख्रिस्तानं आपल्याला कसं तारलं, परंतु वचनानुसार ज्या मंडळीमध्ये भविष्य संदेश कथन करण्याची साक्ष आहे, ठीक आहे, जे येणाऱ्या दिवसाबद्दल सर्व गोष्टी स्पष्ट करू शकत आहेत, भविष्यवाणी प्रगट करू शकत आहेत, ही येशूची साक्ष आहे. जी प्रगटीकरणामधली येशूची साक्ष आहे ती कथन करणं, याला आपण प्रभू येशूची साक्ष म्हणत आहोत. आगमनासाठी आपण तयारी करणे. अंतिम काळातील अवशिष्ट लोकांचा उदय. आता हा एक भाग पाहूया आणि आपण थांबणार आहोत. महान संकटानंतर अवशिष्ट लोक जगाच्या व्यासपीठावर उदय पावतील असे बायबल ध्वनित करते. जगाला हलवून सोडणाऱ्या फ्रान्सच्या क्रांतीमध्ये पोपला कैद करून नेण्यात आले आणि 1260 वर्षाच्या काळाची आणि अंतराळातील 3 महान चिन्हांनी पृथ्वी, सूर्य, चंद्र, तारे आणि ख्रिस्ताच्या जलद पुनरागमनाची साक्ष दिली. या सर्व घटनेमुळे भाकिताचे सखोल अध्ययन करण्याची महान क्रांती घडून आली आणि ख्रिस्त आगमनाची अपेक्षा सर्वत्र उदयास आली. जगाचा शेवट आला आहे अशी खात्री सर्व जगभर पुष्कळ ख्रिस्ती लोकांची झाली. आता मग या वेळेनंतर 1260 वर्ष कंप्लीट होत असताना 16वं शतक झालं. 17व्या शतकामध्ये पाहायला मिळत आहे की ही 1260 वर्ष कंप्लीट होतात आणि जी ख्रिस्ताची भाकितं होती येण्याची, लोकांनी पाहिली की ही भाकितं आता पूर्ण होत आहे. 3 या गोष्टींद्वारे पृथ्वी, सूर्य, चंद्र, तारे या सर्व गोष्टींद्वारे त्यांनी बघितलं की जे ख्रिस्तानं सांगितलं होतं त्या गोष्टी आता आम्ही बघत आहोत. हे याचं चिन्ह आहे की ख्रिस्ताचं येणं लवकर होत आहे. आता ख्रिस्ताचं येणं होत असताना परमेश्वर आपल्यावर जबाबदारी देतो की तू एकटा येऊ नकोस, बाकीच्या इतरांना देखील घेऊन. तू फक्त स्वतःबद्दल पाहू नकोस, स्वतःच तारण करू नकोस, तर तुझ्यावर जबाबदारी आहे की तू जर विश्वासात आहेस तर आता तू इतरांना देखील या विश्वासामध्ये आणि सत्यामध्ये घेऊन ये. हे अवशिष्ट लोकांचं कार्य आहे. पुढचा एक भाग आपण पाहू की ख्रिस्त आगमनाच्या आशेमुळे निष्ठावंत लोकांमध्ये ऐक्याची भावना दृढ झाली आणि ख्रिस्ताच्या त्वरित येण्याच्या संदेशाचा इशारा सर्व जगाला देण्यास पुष्कळ जण संघटित झाले. ऍडव्हेंट मोहीम बायबलमधील विविध मतांची मोहीम नसून तिचे केंद्रस्थान देवाचे वचन आणि ख्रिस्त आगमनावरील आशेमध्ये आहे.
आणि आता तिथून पुढे परत एकदा ज्यावेळेस सर्व ख्रिस्ती लोकांनी अभ्यास केला, लक्षात आलं ख्रिस्ताचं येणं जवळ आहे, आणि मग त्याच ख्रिस्ती लोकांमध्ये ऐक्याची भावना दृढ होत गेली, वाढत गेली, या विश्वासावर की ख्रिस्ताचं येणं होत आहे. पण देवाची इच्छा आहे की आपण अशा मंडळीमध्ये असावं ज्या मंडळीमध्ये आपल्याला सत्य सांगितलं जाईल, वचनाच्या आधारे सत्य मांडलं जाईल, जे अगोदरपासून त्याच्यामध्ये दृढ आहे, मुळावलेला आहे. जो परमेश्वर, खरा परमेश्वर आपल्याला त्याच्या आज्ञेद्वारे समजून येतो, कारण शास्त्र आपल्याला सांगतं की परमेश्वर हा न बदलणारा देव आहे. तो जसा अगोदर होता तो नंतर देखील तसाच असेल. आणि आपल्याला असं वाटत असेल की 10 आज्ञा या वेगळ्या देवाने दिल्या आणि येशू ख्रिस्ताने वेगळ्या आज्ञा दिल्या तर चुकीचं आहे. 10 आज्ञा देणारा देखील प्रभू येशू ख्रिस्तच आहे, आणि नव्या करारामध्ये शिक्षण देणारा देखील प्रभू येशू ख्रिस्तच आहे. तो भाग येणाऱ्या दिवसामध्ये आपण पाहूया. परंतु आजच्या भागाचा शेवट करीत असताना आपल्याला याच्यामध्ये हे देखील लक्षात येत आहे की बायबलचे अध्ययन जितके गाढ झाले तितकी त्यांची खात्री दृढ होत गेली. धर्म सुधारणा पुढे चालू राहिली आणि शास्त्राभ्यासामुळे त्यांना कळून आले की संकटे, त्रास, निराशा यामधून देवाने त्यांना सावरल्यामुळे त्यांचा अनुभव आध्यात्मिक आणि पवित्रीकरणाचा बनला, आणि त्या अवस्थेत देवाचे अवशिष्ट म्हणून ते एकत्रित आले. अशा मंडळीमध्ये आपण आहोत ज्या मंडळीची सुरुवात निंदेमधून झाली, जे मंडळीला लढ्यातून, संकटातून जावं लागलं. आणि ही अशी अवशिष्ट लोक आहेत, जी अवशिष्ट लोक किंवा मंडळी देवाचं वचन धरून राहते, देवाची आज्ञा धरून राहते, आणि जो देवाचा विश्वास आहे ते देखील धरून राहते. आणि अशामध्ये आपण सर्वजण आहोत. जरी तारण हे वैयक्तिक आहे, परंतु तरी देखील जर आपण अशा सहवासामध्ये, अशा वातावरणामध्ये वाढू की जिथं सत्य गोष्टींमध्ये आपण राहतो, तर त्या मंडळीमध्ये परमेश्वर आज आपल्याला पाचारण करत आहे. या अवशिष्ट लोकांमध्ये राहण्यासाठी परमेश्वर आपल्याला पाचारण करत आहे. आपण जगामध्ये राहून जगासारखं व्हायचं नाही, तर शास्त्र आपल्याला आज प्रेरित करत आहे की तुम्ही विशेष असा, अवशिष्ट म्हणजे फक्त राखलेले नाहीत, तर अशी विशेष लोक आहेत जे देवाचं वचन धरून राहतात. परमेश्वरानं आपल्याला आज या गोष्टींसाठी पाचारण केलेलं आहे की तुम्ही जरी अवशिष्ट आहात, शेष राहिलेले आहात, परंतु विश्वासू आहात, देवाला धरून राहणारे, देवाची साक्ष देणारे असे आहात. आज आपण देखील प्रयत्न करूया की ज्या गोष्टींमध्ये आपल्याला आज सुधारण्याची गरज आहे, ती सुधारणूक कधीही थांबवू नये, कारण हा लाईफ लॉंग प्रोसेस आहे. आपल्याला एलन जी व्हाईट सांगतात की साल्वेशन किंवा तारण ही एक दिवसाची प्रोसेस नाही, लाईफ लॉंग प्रोसेस आहे. आयुष्यभर आपलं तारण होत राहणार आहे, दररोज आपली वाढ होत राहणार आहे, दररोज आपल्याला ख्रिस्तामध्ये वाढायचं आहे, आणि दररोज स्वर्गीय राज्यासाठी आपल्याला तयार व्हायचं आहे. आणि म्हणून आपण आज प्रयत्न करूया की जितकं होता येईल तेवढा अधिक आपला ख्रिस्तामधला प्रवास आणि प्रयत्न अधिक वाढवला जाईल, त्याचा विश्वास वाढवला जाईल, आणि ख्रिस्ताची जी साक्ष आहे, जे संदेशाचं कथन आहे, ते भविष्यवाणीद्वारे आपल्या सर्वांपर्यंत येत राहू. परमेश्वर आपल्या सर्वांना आज अशा मंडळीमध्ये राखो आणि देवाच्या सत्यामध्ये राखो. परमेश्वर आजच्या भागाद्वारे आपल्या सर्वांना आशीर्वादित करो.